संघर्षाला हवी साथ जी24 तासनं गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाला गायक नंदेश उमपनं प्रतिसाद देत मुलांच्या आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। स्वतः संघर्ष करत असताना जे संघर्ष करतात त्यांच्यासाठी मदतीचा हात देणारी मंडळी खूप कमी आहेत आणि त्यापैकीच एक आपला नंदेश उमप आपल्यासोबत आहे। मागच्याही वर्षी नंदेशने 10वीतल्या गुणवंत जे संघर्ष करतात, जे आर्थिकदृष्ट्या थोडेसे तळागाळातली मुलं आहेत त्यांच्यासाठी पुढे येतो। तुझं खरं तर आमच्या सगळ्या झी मीडियाच्या वतीने खूप खूप एकदा आम्ही अभिनंदन करतो, कौतुक करतो। आणि कुठून येतं अशा प्रकारचं बळ की आपल्या घासातला घास दुसऱ्यांना द्यायचा? नाही, एकतर काय झालं की बाबा आधी सुरुवातीला हे सगळं करायचा, पण ती सगळी छुपी मदत होती, त्याने कधी गवागवा केला नाही कुठल्या गोष्टीचा। कुठेतरी ही तळमळ, ही दगदग, कारण खरं सांगतो ना, कारण आपणही आमचे आईबाबासुद्धा स्ट्रगल करूनच वर आलेले आहेत आणि आज त्या मुलांचे आई वडीलही स्ट्रगल करत आहेत। त्यांचे वडील नाही आहेत, कोणाला आई नाही आहे, कोणाला आईबापच नाही आहेत, पण ती मुलं इतकी खडतर प्रवास करत करत इथपर्यंत आली आहेत। बरीचशी मंडळी तुमच्या झीच्या माध्यमातून जी24 तास या संघर्षाला साथ, तर ते जे काही चाललं आहे ते मला वाटतं मागच्या 2-3 वर्षापासून खूपच सुरेख चाललं आहे आणि मी म्हटलं आपण पण ते हे करूया। आणि खूप आनंदाची गोष्ट ही आहे की बाबाच्या वाढदिवसाच्या दिवशी, आईच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दिलं तर किती आनंद होईल। अशा मुलांना की जे थोडेसे म्हणतात की पैसे नसले की अभ्यास होत नाही किंवा तितकासा आर्थिकदृष्ट्या तुम्ही सबल असणं आवश्यक आहे नक्की, पण जे नसतो अशा वेळी कसा संघर्ष करायचा, काय संदेश देतोयस की पैसा किती महत्त्वाचा आहे की अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे? नाही, खरंच अभ्यास फार महत्त्वाचा आहे। अभ्यास आणि आता तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे। समाजात फार अशी चांगली मंडळी आहेत, आमच्यापेक्षाही चांगली मंडळी जी हात देतील आणि मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून हे माध्यम जे आलं आहे ते फक्त छान शौकीन गोष्टी न दाखवता तुमच्यासारखी माणसं गावागावात जाऊन तुमचे कॅमेरे, हे माईक तुम्ही तिथे घेऊन जाताय आणि ती माणसं तुम्ही हुडकून आणताय आणि आम्हाला ते दिसत आहेत। आमच्यासारख्या असंख्य माणसांनी त्यांना मदत केली असेल। खूप धन्यवाद। पुन्हा एकदा त्या मुलांना एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळेल तुमच्या अशा मेसेजमधनं, खूप वेगळ्या प्रकारची एक संदेश जातो, मुलं तितक्याच ताकदीने उभे राहतील। पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि खूप धन्यवाद। तुम्हाला फक्त जिद्द हवी आणि नंदेशने सांगितल्याप्रमाणे संघर्ष करायची ताकद असेल तर नंदेशसारखे अनेक कलाकार पुढे येताना आपल्याला दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।